नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीटी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कारागृह विभाग, जेल पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवल्या जातील. त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, द ऑडेसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, द ऑडेसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक बराक ओबामा या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, बोको हराम ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? बोको हराम ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधली दहशतवादी संघटना आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बोको हराम विद्यार्थी मित्रांनो दहशतवादी संघटना ही नायजेरिया या देशामधली ती संघटना आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, खालीलपैकी कोणत्या द्रावणाला वैश्विक द्रावक असे म्हणतात? बघा खालीलपैकी कोणत्या द्रावणाला वैश्विक द्रावक असे म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, पाण्याला विद्यार्थी मित्रांनो वैश्विक द्रावक असे म्हणतात. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 4 बघा, एकलहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? एकलहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा एकलहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? बघा नीती आयोगाचे अध्यक्ष विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, अँड्रॉइड हे खालीलपैकी काय असते? बघा अँड्रॉइड विद्यार्थी मित्रांनो ऑपरेटिंग सिस्टीम. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, पुढील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा एरंड्याचे गुऱ्हाळ या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे एरंड्याचे गुऱ्हाळ. बघा कंटाळवाणे संभाषण या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक बघा 8 बघा, शरीरामधील साखरेचे नियंत्रण खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे? बघा शरीरामधील साखरेचं नियंत्रण खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे केले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, स्वादुपिंड या अवयवाद्वारे विद्यार्थी मित्रांनो साखरेचं नियंत्रण हे केले जाते. प्रश्न क्रमांक 9 बघा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश राज्यामधलं पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण आहे. बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. बघा प्रश्न क्रमांक 11 बघा, ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ही संस्था खालीलपैकी कशा संबंधीची संस्था आहे? बघा ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ही संस्था खालीलपैकी कशा संबंधीची संस्था आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, वर्तमानपत्र यांच्या संबंधीची ती या ठिकाणी संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टॅक्सिकॉलॉजी. बघा टॅक्सिकॉलॉजी हे पुढीलपैकी कशा संबंधीचं? बघा टॅक्सिकॉलॉजी या शास्त्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? टॅक्सिकॉलॉजी. बघा टॅक्सिकॉलॉजी विद्यार्थी मित्रांनो विषयाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वच्छ भारत अभियानाचं घोषवाक्य खालीलपैकी कोणतं? बघा स्वच्छ भारत अभियानाचं घोषवाक्य खालीलपैकी कोणतं आहे?
बघा स्वच्छ भारत अभियानाचं घोषवाक्य म्हणजेच एक कदम स्वच्छता की ओर हे स्वच्छ भारत अभियानाचं घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये आमदार होण्यासाठी वयाची कमीत कमी खालीलपैकी किती पूर्ण बघा कमीत कमी किती वर्ष या ठिकाणी पूर्ण आवश्यक असेल. महाराष्ट्रामध्ये बघा आमदार व्हायचं असेल तर कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावीत. बघा आमदार जर व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी 25 वर्ष या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सध्या व्हॉट्सअपवर बघा सोशल मीडियावर GIF हे चलचित्र या ठिकाणी डाउनलोड केले जात आहे. तर GIF म्हणजेच खालीलपैकी काय होय. GIF योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 बघा, खालीलपैकी कोणता वायू हा उदासीन वायू बघा. खालीलपैकी कोणता वायू विद्यार्थी मित्रांनो उदासीन वायू आहे. तर मिथेन वायू विद्यार्थी मित्रांनो उदासीन वायू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चित्रकूट हा धबधबा कोणत्या नदीवरचा तो धबधबा. चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा तो धबधबा आहे. बघा चित्रकूट धबधबा विद्यार्थी मित्रांनो इंद्रावती या नदीवरचा तो धबधबा आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिना हाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा जिना हाऊस विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी जिना हाऊस आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुंगभद्रा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये. तुंगभद्रा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. तुंगभद्रा हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, सिमलीपाल हे अभयारण्य बघा. सिमलीपाल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. सिमलीपाल हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो ओडिसा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा 21 बघा, जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी केव्हा असतो. जागतिक साक्षरता दिन बघा जागतिक साक्षरता दिन केव्हा असतो. तर 8 सप्टेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक साक्षरता दिन असतो. प्रश्न क्रमांक बघा 22 बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये बघा पंचशील तत्वे खालीलपैकी कोणी मांडली. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये पंचशील तत्वे खालीलपैकी कोणी मांडली. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन 1954 मध्ये पंचशील तत्वे ही मांडली होती. प्रश्न क्रमांक 23 बघा, लंडन विद्यापीठाची DSc ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी. लंडन विद्यापीठाची DSc ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत. या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो. बघा भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पडतो. तर मेघालय राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त पाऊस पडत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधल्या पहिला पर्यटन जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला मान. बघा भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला मान मिळाला होता. तर भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान या ठिकाणी मिळालेला आहे. पुढचा बघा, गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते. बघा गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते खालीलपैकी कोण होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. राम मनोहर लोहिया गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते होते. प्रश्न क्रमांक 28 बघा, रिव्होल्युशनरी हे पत्रक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं. बघा रिव्होल्युशनरी या नावाचं पत्रक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पत्रक आहे रिव्होल्युशनरी. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. सचिंद्रनाथ सन्याल यांनी रिव्होल्युशनरी या नावाचं पत्रक हे सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 29 बघा, भारताची नायटिंगेल म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं. भारताची नायटिंगेल म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. बघा भारताची नायटिंगेल म्हणून बघा सरोजिनी नायडू यांना या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एक अश्वशक्ती म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय. बघा एक अश्वशक्ती म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय. बघा एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1857च्या उठावामधले पहिले हुतात्मा खालीलपैकी. बघा सन 1857च्या उठावामधले पहिले हुतात्मा खालीलपैकी कोण होते. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. मंगल पांडे हे सन 1857च्या उठावामधले पहिले हुतात्मा होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा,
दीनबंधू सन 1877 या साप्ताहिकाचे संपादक बघा. दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत? बघा, दीनबंधू कृष्णराव भालेकर हे दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक होते. प्रश्न क्रमांक लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामध्ये? लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप बेटे ही अरबिया समुद्रामधली ती बेटे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोलार हे गोड्या पाण्याचं सरोवर. बघा, कोलार हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कोलार. बघा, कोलार हे विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक या राज्यामधलं ते बघा गोड्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे पुढीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आहेत? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. वज्रेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मुंबई उपनगर विद्यार्थी मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा रब्बी पिके. बघा, रब्बी पिके पुढीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये? बघा, रब्बी पिके कोणत्या ऋतूमध्ये घेतली जातात? रब्बी पिके तर हिवाळ्यामध्ये रब्बी पिके प्रामुख्याने घेतली जातात. पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये सर्वात जास्त लोह खनिज सर्वात जास्त उत्पादन देणारे खाण पुढीलपैकी कोणती आहे? सर्वात जास्त लोह खनिज उत्पादन देणारे खाण राणीगंज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा भारतामध्ये मॅग्नीजच्या उत्पादनामधलं प्रथम क्रमांकाचं राज्य. बघा, मॅग्नीजच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? मॅग्नीजचं उत्पादन तर झारखंड या राज्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचं उत्पादन हे होत असते. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय पोलीस कायदा. बघा, भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो? बघा, भारतीय पोलीस कायदा सन 1861 मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतीय पोलीस कायदा या ठिकाणी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, सीबीआय यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीबीआयची स्थापना केव्हा झाली? 1 एप्रिल सन 1963 मध्ये विद्यार्थी मित्रांनो सीबीआयची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात. बघा, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, सन 1954 पासून विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढे, चित्रलिपी हा काव्यसंग्रह पुढीलपैकी चित्रलिपी हा काव्यसंग्रह पुढीलपैकी कोणाचा आहे? चित्रलिपी वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रशासकीय सेवाच्या बदल्या संदर्भामध्ये कायदा करणारे देशामधलं बघा पहिले राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, प्रशासकीय सेवाच्या बदल्यामध्ये कायदा करणारे देशामधलं बघा पहिले राज्य म्हणजेच महाराष्ट्र देशामधलं पहिलं राज्य आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सोडला होता? बघा, सन 1975 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आर्यभट्ट हा अवकाशामध्ये सोडला होता. प्रश्न क्रमांक बघा 7 बघा, शिक्षण हा विषय. बघा, शिक्षण हा विषय पुढीलपैकी कोणत्या सूचीमधला? शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमधला तो विषय आहे? बघा, समवर्त सूचीमधला तो विषय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन. बघा, भारतामधलं बघा सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन कोणत्या ठिकाणी? बोटॅनिकल गार्डन तर कोलकाता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठे बोटॅनिकल गार्डन आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, जगामधलं बघा सर्वात मोठे धरण 3 गॉर्जेस कोणत्या देशामध्ये? जगामधलं सर्वात मोठे धरण तर जगामधलं सर्वात मोठे धरण हे चीन या देशामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, कुद्रेमुह लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये? कुद्रेमुह लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, कुद्रेमुह लोहपोलाद कारखाना बघा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सराव पेपर नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.